नमस्कार, मी रवि कुमार. जवाब तो आपको देना होगा बोल सरकार या सदरात 85 आवाजच्या खास स्पेशल रिपोर्ट मध्ये आपलं स्वागत. कसे आहात आपण? मजेत ना? मजेत राहा, हिट राहा, फिट राहा आणि हो, आरोग्याची काळजी घ्या. चला तर मग विषयाकडे वळूया. या अगोदर आपणास एक विनंती असेल, तुम्हाला जर का ही बातमी आवडली तर बातमीला जास्तीत जास्त लोकांकडे शेअर करा आणि जास्तीत जास्त लाईक करा. आणि हो, तुम्हाला काय वाटतं या बातमीबाबत तर कमेंट करायला विसरू नका. तारीख 25 मे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी अचानक दिल्लीत अमित शहांची भेट घेतली. विषय होता विधान परिषद निवडणुकीतलं जागा वाटप. राजकीय वर्तुळात चर्चा. जागा वाटपाचा तिढा मुंबई सुटू शकला असता, परंतु शिंदेंनी आपला दिल्लीतला खास करून शहांजवळील ॲक्सेस वापरून फडणवीसांना बायपास केलं. पुढची तारीख 27 मे. दिल्लीत एकनाथ शिंदेंची पुन्हा अमित शहांशी भेट. याही वेळी विषय होता विधान परिषद निवडणुकीचा. ठाणे आणि नाशिकच्या जागेवरून शिंदेंनी शहांच्या दरबारात फिल्डिंग लावली. अर्थ निघाला, राज्यातलं जागा वाटपाचं रिमोट कंट्रोल पूर्णपणे शहांच्या हाती. पुढची तारीख 6 जून. शिंदेंची पुन्हा एकदा शहांकडे धाव. यावेळी विषय होता ऑपरेशन टायगर. अर्थ निघाला, राज्यातल्या भाजप नेत्यांना विशेषतः फडणवीसांना महत्त्व न देता ऑपरेशन टायगरची स्क्रिप्ट थेट दिल्लीतून लिहिली गेली. पुढची तारीख 18 जून. यावेळी सुनेत्रा पवारांनी दिल्ली गाठून अमित शहांची भेट घेतली. विषय होता आगामी केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार आणि अर्थ खातं पुन्हा राष्ट्रवादीला देण्याचा. अर्थ निघाला, फडणवीसांना स्पष्ट संकेत मिळाला, राज्यातल्या सहकारी पक्षांना हाताळण्याची जबाबदारी आता दिल्लीनं स्वतः घेतली. पुढची तारीख 7 जुलै. विनोद तावडे जयंत पाटील भेट. चर्चा झाली शरद पवार गटाची एनडीए सोबतच्या युतीची. अर्थ निघाला, शहांनी दिल्लीतून फडणवीसांचे एकेकाळचे प्रतिस्पर्धी तावडेंना पाठवून या चर्चेपासून फडणवीसांना दूर ठेवलं. नजीकच्या काळातल्या या घडामोडी जर पाहिल्या तर याचा सारांश एकच निघतो, राज्यात फडणवीसांना आता बायपास करायला सुरुवात झाली आहे. राज्याचा संपूर्ण कंट्रोल दिल्लीकडे म्हणजेच अमित शहांकडे गेलाय. जागा वाटप असो किंवा मग युतीचा विषय असो, सर्व सूत्र दिल्लीतून हलतायत. आता फडणवीस केवळ रबर स्टॅम्प पुरते उरलेत का? सत्ता केंद्राचा मोमेंट बदलतोय का? शिंदे आणि सुनेत्रा पवारांसारखे मित्रपक्ष का वारंवार दिल्लीला जाऊन सूत्र हलवतात? या सर्वांचा आढावा घेणारा आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओतून बरेचसे ट्विस्ट ऐकायला मिळतील. आता हे होऊ घातलेले ट्विस्ट हे तर नक्कीच सांगतायत की फडणवीसांसाठी ही धोक्याची घंटा ठरते. महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एक नवीन पटकथा लिहिली जाते. एकेकाळी मी पुन्हा येईन म्हणत राज्यात एक छत्री अंमल गाजवणारे देवेंद्र फडणवीस आज स्वतःच्याच पक्षात एकाकी पडत चाललेत की काय अशी चिन्ह आहेत. गेल्या काही महिन्यातील राजकीय घडामोडींचे डॉट जोडले तर एक चित्र स्पष्ट येत आहे. ते म्हणजे दिल्लीतून अत्यंत नियोजनबद्ध रीतीने देवेंद्र फडणवीस यांच्या भोवतीची राजकीय तटबंदी कमकुवत करून त्यांना साईडलाईन करण्याचा विडा उचलला. 2019च्या विधानसभा निवडणुकीत विनोद तावडेंचं तिकीट कापलं गेलं तेव्हा त्यामागे देवेंद्र फडणवीस यांचाच हात असल्याचं बोललं गेलं. तावडेंसारखा मराठा चेहरा महाराष्ट्राच्या मुख्य प्रवाहातून गायब झाला, पण अमित शहांनी तावडेंना दिल्लीत बोलावून थेट राष्ट्रीय सरचिटणीस पद दिलं. आता त्याच विनोद तावडेंना अमित शहा यांनी महाराष्ट्रातल्या राजकीय समीकरणांची पूर्ण सूत्र दिलीत. ज्या नेत्याला फडणवीसांनी राज्यातून बाजूला केलं त्यालाच शहांनी फडणवीसांसमोर सुपर बॉस म्हणून बसवलं. गेल्या काही दिवसातील विनोद तावडेंच्या गाठीभेटी केवळ सदिच्छा भेट नव्हत्या, तर ती फडणवीसांना घेरण्याची सुनियोजित तटबंदी असल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जातंय. पहिलं, जयंत पाटलांशी भेट. आता पुन्हा एकनाथ खडसेंशी कुठलंही औचित्य नसताना झालेली भेट चर्चेत आली आहे. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ खडसे यांच्यातलं वैर जगजाहीर आहे. फडणवीसांमुळेच आपल्याला भाजप सोडावं लागलं असा आरोप खडसे कायम करतात. आता तावडे थेट खडसेंच्या घरी जातात, तासभर चर्चा करतात. हे दोन्ही नेते फडणवीस पीडित मानले जातात. शहा यांच्या संमतीशिवाय तावडे हे पाऊल टाकूच शकत नाहीत, म्हणजे फडणवीसांच्या विरोधकांना दिल्लीतून ताकद दिली जाते असे स्पष्ट संकेत दिसतात. त्याआधी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि तावडे यांची भेट ही राजकीय वर्तुळामध्ये भूकंप आणणारी ठरली. महाविकास आघाडीच्या बड्या नेत्याशी भाजपचा दिल्लीतील
दूत चर्चा करतो आणि त्यात फडणवीस कुठेच नसतात, यातच सर्व काही आलं. महायुती सरकार आल्यानंतर सुरुवातीला एकनाथ शिंदे हे फडणवीसांचा सल्ला घेऊनच पावलं टाकायचे. मात्र गेल्या काही महिन्यात हे चित्र पूर्णपणे बदललंय. जागा वाटपाचा तिढा असो, मंत्रिमंडळ विस्तार असो किंवा मग राजकारणातील कोणतीही मोठी राजकीय अडचण, एकनाथ शिंदे आता मुंबईत फडणवीसांशी चर्चा करत बसत नाही. ते थेट विशेष विमानानं दिल्ली गाठतात आणि अमित शहांसोबत बसून निर्णय घेतात. दिल्लीनं शिंदेंना थेट ऍक्सेस दिल्यामुळे राज्यात फडणवीसांना थेट बायपास केलं जातं. अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादीचं अप्रत्यक्ष नियंत्रण फडणवीसांकडे राहील अशी अपेक्षा होती. मात्र उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या वाढत्या दिल्ली वाऱ्या आणि अमित शहा यांच्यासोबतच्या स्वतंत्र बैठकांनी वेगळेच संकेत दिलेत. बारामती लोकसभेच्या पराभवानंतर सुनेत्रा पवार राज्यसभेवर गेल्या. त्यानंतर अजित पवारांच्या निधनानंतर पुन्हा त्या राज्यात सक्रिय झाल्या. उपमुख्यमंत्री झाल्यानं राज्यसभेवर त्यांच्या जागी पार्थ पवार गेले. या सर्व घडामोडीत थेट अमित शहांसोबतचा समन्वय दिसून आला. अजित पवार गट आता फडणवीसांऐवजी थेट शहांसोबत बार्गेनिंग करतो आणि त्यामुळे फडणवीस हे केवळ राज्यातील एक समन्वयक बनून राहिलेत. अंतिम निर्णय शहाच घेत असल्याचं स्पष्ट होतंय. 2024च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला महाराष्ट्रात मोठा फटका बसला. निवडणुकीच्या निकालांनंतर देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ पत्रकार परिषद घेऊन मला पराभवाची जबाबदारी स्वीकारून सरकारमधून मोकळं व्हायचं आहे, मी पक्षाचं काम करेल असं सांगत उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केली होती. राजकीय विश्लेषकांच्या मते हे फडणवीसांचं हायकमांडवर दबाव आणण्याचं अस्त्र होतं. त्यांना दिल्लीकडून तुम्हीच महाराष्ट्राचे सर्वे आहात असं वदवून घ्यायचं होतं. मात्र अमित शहा आणि मोदींनी त्यांचा हा दबाव धुडकावून लावला. त्यांना पदावरच राहण्यास सांगून त्यांच्या हातातील अधिकार मात्र काढून घेतले आणि निवडणुकीची जबाबदारी भूपेंद्र यादव आणि विनोद तावडे यांच्याकडे सोपवली. आता या पंख छाटणीचा दुसरा अँगलही मोठा रंजक आहे. देवेंद्र फडणवीस हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या गोटातील मानले जातात. दिल्लीतील मोदी शहा जोडीला संघप्रणित नेत्यांचं वर्चस्व राज्यात कमी करायचं. फडणवीसांना साईडलाईन करून विनोद तावडेंसारख्या बहुजन मराठा चेहऱ्याला पुढे करणं हा शहा यांच्या सोशल इंजिनिअरिंगचा भाग आहे. फडणवीसांचं एक छत्री साम्राज्य वाढलं तर ते भविष्यात पंतप्रधान पदासाठी आपल्याला आव्हान देऊ शकतं याची जाणीव शहांना आणि त्यामुळेच ते आता एकनाथ शिंदे, विनोद तावडे, एकनाथ खडसे, सुनेत्रा पवार यांच्या माध्यमातून फडणवीसांची राजकीय कोंडी करू पाहत आहे. विनोद तावडे सध्या अमित शहांचा हुकमाचा एक्का म्हणून काम करतोय. भविष्यात फडणवीसांना दिल्लीत बोलावून तावडेंना राज्याचं नेतृत्व दिलं तरी नवल वाटायला नको असंही काही राजकीय विश्लेषक म्हणतात. थोडक्यात गेल्या काही महिन्यातील सर्व घटनाक्रमांचे डॉट्स जोडले तर एक गोष्ट सूर्यप्रकाशा इतकी स्पष्ट होते, ती म्हणजे अमित शहा यांनी आता हळूहळू राज्याचा पूर्ण कंट्रोल आपल्याकडे घेण्याचा प्रयत्न केला. भाजपच्या मित्रपक्षांना थेट दिल्लीत चर्चेसाठी ऍक्सेस देऊन आपली पॉवर दाखवण्याचा प्रयत्न सुरू केला. विनोद तावडेंना दिलेली खुली सूट, खडसे पाटलांसोबतच्या गाठीभेटी, एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवारांचा थेट दिल्लीशी असलेला संपर्क, या सर्व गोष्टी देवेंद्र फडणवीस यांचं राज्यातील राजकीय वजन पद्धतशीरपणे कमी करण्यासाठीच वापरल्या जात आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणाचा रिमोट कंट्रोल आता नागपूरवरून पूर्णपणे दिल्ली शिफ्ट झालाय असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. आता ज्या गोष्टी आपल्याला जगजाहीर दिसत आहेत त्या गोष्टी देवेंद्र फडणवीसांना दिसत नसाव्यात का? मात्र आपलेच दात आणि आपलेच होठ या भावनेनं काही काळासाठी का होईना देवेंद्र फडणवीस शांत आहे. हे मान्य करून चालावं लागणार होतं की देवेंद्र फडणवीस हे भाजप या पक्षात नाराज होते, त्यांची ताकद दाबली जात होती आणि याचाच प्रत्यय लोकसभा निवडणुका झाल्यानंतर पराभवाचं शल्य मनात धरून आपण उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देतो हे स्टेटमेंट देवेंद्र फडणवीसांनी केलं होतं. 2022चा एकनाथ शिंदेंचा बंडखोरीचा प्रयत्न किंवा बंडखोरीचा उठाव हा देवेंद्र फडणवीसांच्या इगोवर आलेलं रिव्हेंज होतं. मात्र त्याचे परिणाम हे देवेंद्र फडणवीसांना पुढच्या 2.5 वर्षांच्या कार्यकाळासाठी भोगावे लागले. ज्या एकनाथ शिंदेंचा उदय आपल्या डोक्याने झाला तेच एकनाथ शिंदे आपल्या डोक्यावर बसले. हा खटका अजूनही देवेंद्र फडणवीसांच्या डोक्यातून गेला नाही. वेळोप्रसंगी एकनाथ शिंदेंना दाबता येईल अशी भूमिका देवेंद्र फडणवीसांची असावी. मात्र आता देवेंद्र फडणवीसांना कळण्यापलीकडे जाऊन एकनाथ शिंदेंनी आपली ताकद वाढवली आहे. फुटलेले हे खासदार फडणवीसांसाठी डोकेदुखी आहे, कारण एकनाथ शिंदेंनी दिल्लीतील ताकद वापरून ठाकरेंचे 6 खासदार वापरून आपली बार्गेनिंग पॉवर वाढवून दाखवली आहे. या सगळ्या गोष्टी देवेंद्र फडणवीसांच्या डोक्यात आहे.
मात्र आत्ताच्या घडीला देवेंद्र फडणवीसांच्या हातात काहीच नाहीये, कारण महाराष्ट्राचं राजकीय कंट्रोल